2024-25 करिता NMMSचे अर्ज भरणे सुरू झालेले आहे। ही कोणती शिष्यवृत्ती आहे, त्याच्या अटी कोणत्या आहेत, किमान पात्रता किती आहे, शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे, यासह परीक्षेचे स्वरूप व परीक्षेच्या तारखा इत्यादीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात NMMSचे 2024-25 करिता आवेदनपत्र सुरू झालेले आहे। ही योजना सन 2007-2008 पासून सुरू करण्यात आलेली आहे। प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करता यावे याकरिता ही योजना आखण्यात आलेली आहे। इयत्ता 8वी मध्ये ज्या पालकांचे उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते। अर्ज करणे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे। त्याकरिता स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, या परीक्षेला आवेदन करण्यासाठी किमान पात्रता अशी आहे की शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही इयत्ता 8वी मध्ये शिकत असली पाहिजे। पालकांचे अर्थात आई आणि वडील दोघांचेही मिळून वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमी असावे। तसेच 7वी मध्ये त्या विद्यार्थ्याला किमान 55% गुण प्राप्त असणे आवश्यक आहे। SC किंवा ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 50% गुण प्राप्त असणे आवश्यक आहे। विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी किंवा शासकीय वसतिगृहाचा लाभ घेणारे विद्यार्थी तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील, मात्र शिष्यवृत्तीसाठी अपात्र ग्राह्य धरण्यात येतील। विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येते। परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे। एका दिवशी 2 पेपर आहेत। त्यापैकी पहिला पेपर हा सकाळी 10:30 ते दुपारी 12 या 90 मिनिटांच्या कालावधीमध्ये आहे। यामध्ये एकूण 90 प्रश्न असून 90 गुणांचा हा पेपर आहे व पेपरचे नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट। या पहिल्या पेपरनंतर दुपारी 12:30 ते 1:30 ही वेळ विश्रांतीकरिता आहे। त्यानंतर दुपारी 1:30 ते 3 या 90 मिनिटांच्या वेळामध्ये एकूण 90 प्रश्नांचे 90 गुणांचा शालेय क्षमता चाचणी ही होणार आहे। या दोन्ही पेपरमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना 30 मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे। शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरिता दोन्ही पेपरमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे। परीक्षेचा जो पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी, यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत। तर दुसरा पेपर हा शालेय क्षमता चाचणी आहे। यामध्ये इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित हा पेपर असून यामध्ये 3 उपविषय आहेत। पहिला उपविषय आहे सामान्य विज्ञान 35 गुणांकरिता, यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुणांकरिता, रसायनशास्त्र 11 गुणांकरिता तर जीवशास्त्र राहणार आहे। समाजशास्त्र 35 गुणांकरिता असून इतिहास 15 गुणांकरिता, नागरिकशास्त्र 5 गुणांकरिता व भूगोल हा विषय 15 गुणांकरिता राहणार आहे। गणित या विषयाला 20 गुण आहेत, अर्थात 20 प्रश्न असणार आहेत। परीक्षा ही मराठी किंवा उर्दू किंवा हिंदी किंवा इंग्रजी यासह 7 माध्यमातून विद्यार्थी सोडवू शकतात। OMR शीटवर प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायासाठी 4 वर्तुळे राहणार आहेत। त्यापैकी योग्य वर्तुळाला निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करून पूर्णतः रंगवायचे आहे। अखिल भारतीय पातळीवर एकूण 1,00,000 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते। त्यापैकी महाराष्ट्राचा कोटा 11,682 इतका निर्धारित करण्यात आलेला आहे। शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी, इयत्ता 10वी व इयत्ता 11वी व 12वी या प्रत्येक इयत्तेमध्ये दरमहा 1,000 रुपये अर्थात वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। मित्रांनो, शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।